2023, 2020. Hello? Hello? Are you serious? Hello? I mean, seriously? शायनर ऐक ना, मी तुला कधीपासून बोलते ना, प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर ना. कसं दिसतं ते? उशीर होतोय, चल लवकर. मग आधी व्हिडिओ डिलीट कर. मला मीटिंगला लेट झालेला आवडत नाही. यू नो दॅट. ठीक आहे, मी व्हिडिओ डिलीट करतो, पण त्यासाठी तुला माफी मागावी लागेल. है? माफी कशाबद्दल? मला आत्तापर्यंत खूप वेळा त्रास दिल्याबद्दल. आठवतंय, माझी काहीही चूक नसताना मला माफी मागायला लावली होतीस. आता तुझा नंबर. सॉरी म्हण, नाहीतर हा व्हिडिओ मी सगळ्यांना पाठवेन. हे तू मला ब्लॅकमेल करतोयस हा? हो रिअली? म्हणजे तू मला ब्लॅकमेल केलं होतंस? बॅड, व्हेरी बॅड. ठीक आहे, नको म्हणू सॉरी. जस्ट अ मिनिट, हा व्हिडिओ पाठवतो, मग आपण मीटिंगला जाऊ. कसं आहे, आपली मीटिंग होईपर्यंत बाकीच्यांसाठी काहीतरी एंटरटेनमेंट असेल ना. नको नको नको, थांब. तुझा काय भरोसा नाही बाबा, खरंच पाठवशील? सॉरी म्हणतेस तर. हा बोलते. सॉरी. नो 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 नो, असं नाही. जस्ट अ मिनिट, मी रेकॉर्ड करणार आहे. ठीक आहे. काय म्हणजे? असंच केलं होतंस ना तू? तू मला जसं सॉरी म्हणायला लावलं होतंस तसंच सॉरी म्हणायचं. चल सुरू. मी आय एम सॉरी. झालं. ठीक आहे, पाठवतो मी. ए नको, थांब. मी शायनरला मी जय सरांना खूप त्रास दिला. डोकं खाल्लंय, डोकं खाल्लं. पोच नसल्यासारखी वागलीये. याची काय गरज आहे? ठीक आहे. अरे हा, पोच नसल्यासारखी वागले. आगाऊपणा केलाय, अतिशहाणपणा केलाय. हा, हे सगळं केलं त्यासाठी. हे सगळं बोलायचं. आगाऊपणा केला, अतिशहाणपणा केला, त्यासाठी व्हेरी सॉरी. व्हेरी सॉरी. अपॉलॉजी एक्सेप्टेड. हा चल, मग आता व्हिडिओ डिलीट कर. ते मी ठरवेन. तू बोल ना. मला मीटिंगला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. यू नो दॅट. चल. सर तुम्ही ना खोटारडा कुठला. इंग्लिश कम्फर्टेबल आहे ना, की मराठीतून बोलू? कारण लवकरच तुम्हाला अमृतधारा तुमच्या घरात सुद्धा दिसायला लागेल. अमृतधारा. वाव वाव, ॲब्सोल्युटली सुपर. एकदम क्रिस्प आणि एकदम क्लिअर. ग्रेट प्रेझेंटेशन. प्लीज टेक अ सीट. थँक्यू सर. ग्रेट जॉब जय. तुझं हे प्रॉडक्ट मला खूप आवडलेलं आहे. द बेस्ट पार्ट इज ह्यांचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा चांगलं सुरू आहे. आय वुड लव्ह टू बी अ पार्टनर इन दिस. आपण पुढच्या आठवड्यात भेटूयात फॉर डिस्कसिंग फर्दर. डेफिनेटली. पण मिस्टर चौधरी, त्याआधी तुमच्या वाईफला आणि तुमच्या बिझनेस पार्टनरला मिस परबची माफी मागावी लागेल. नाही काय आहे, मी इथे बागेत फिरायला आलो नाहीये, बिझनेस मीटिंगला आलोय. काही कारणाने मी हिला सोबत आणले. आय मीन प्रेझेंटेशन नंतर ते कारण क्लिअर झालंच असेल, राईट? पण हे सगळं होण्याआधी
तिचं स्किल, तिचं टॅलेंट, तिचा स्मार्टनेस पाहण्याआधी, ऐकण्याआधी तुमच्या वाईफने मिस परब यांचा अपमान केला. आणि माझ्या कंपनीच्या, माझ्या कलिग्सचा, एस्पेशली मिस परबचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. मिस परबचा अपमान तो माझा अपमान. जय आय एम शुअर तिला असं काही म्हणायचं नव्हतं. अरे एक्झॅक्टली, मला असं म्हणायचं नव्हतं. मी फक्त यांनी माफी मागितली तरच डील होईल. कारण माझ्या ऑफिसमध्ये माझे एम्प्लॉई हे माझ्या इतकेच महत्त्वाचे आहेत. त्यांचं सिलेक्शन हे त्यांची कॅपॅबिलिटी बघून होतं. त्यामुळे त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या हुशारीचा अपमान केलेला मी सहन करणार नाही. तो माझा पर्सनल इन्सल्ट असेल. एम आय क्लिअर? फाईन. शर्वरी, सॉरी. खुश? See you. चल.